Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Rama Rama Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna Radha Gopinath Radha Gopinath Radhe Jaya Jagannath Jaya Baladev Jaya Subhadra Jaya Sudarshana Jaya Gauranitai 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 Jaya Gauranitai Jaya Jaya Prabhupada 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 Jaya Jaya Prabhupada Jaya Jaya Prabhupada Jaya Jaya Gurudev 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 Jaya Jaya Gurudev Jaya Jaya Gurudev 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 Nitai Gaur Hari Bol Hari Bol Hari Bol Nitai Gaur Hari Bol Nitai Gaur Hari Bol Hari Bol Hari Bol Hari Bol नाम संकीर्तन की हरे कृष्ण महामंत्र की राधा गोपीनाथ भगवान की श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई सुदर्शन की श्री गौरनिताय भगवान की श्रील प्रभुपाद की उपस्थित गौर भक्त वृंद की उपस्थित गौर भक्त वृंद की उपस्थित गौर भक्त वृंद की श्री गुरु और गौरांग की दाय गौर प्रेमानंदे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः मूकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरो दीनतारिणम् जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद
जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद, जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद, जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद, जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद, जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद, जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललितान् श्रीविशाखान्वितांश्च। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदान्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरत्विषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर मागच्या शनिवारी श्रीमान युवराज हरी प्रभूंनी आपल्याला हरिदास ठाकूरांबद्दल खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलं होतं आणि त्यानंतर 2 दिवसापूर्वी मला कृष्ण मुरली प्रभूंनी एक प्रकारे आज्ञा केली की आज या शनिवारी तुम्ही क्लास द्या म्हणून। तशी तर माझी काही पात्रता नाही आणि त्यांनी मला सांगितलं की हरिदास ठाकूरांबद्दल पुढे सांगा, पण प्रभूजींनी एवढा सुंदर क्लास दिल्यानंतर त्याच्या पुढे काही बोलण्याची माझी शक्ती नाही आहे। त्याच्यामुळे मी म्हणलं की मला जरी हरिदास ठाकूरांबद्दल पुढे बोलता आलं नाही तरी मी थोडंसं प्रयत्न करतो। चैतन्य महाप्रभूंच्या काही लीलांमधून आपल्याला काय शिकवण मिळू शकते या संदर्भात, आणि त्यांनी मला त्याप्रमाणे माझी विनंती त्यांनी मान्य केली आणि त्यांच्या आज्ञेने मी आज तुम्हा सर्व भक्तांच्या कृपेने, गुरु आणि श्रील प्रभुपादांच्या कृपेने काही ही सेवा करण्याचा प्रयत्न करतोय। काही उणीव राहिली तर ती माझी आहे,
काही त्यातनं जर आपल्याला काही लाभ झाला, काही चांगलं घडलं, तर ते सर्व गुरु आणि गौरांगांची कृपा आहे, श्रील प्रभुपादांची कृपा आहे. तर मला आपणा सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. मी विनंती करतो आपल्याला माझ्यासाठी हरे कृष्ण महामंत्र म्हणा. थँक्यू व्हेरी मच. चैतन्य लीला ज्या आहेत त्या अतिमधुर लीला आहेत. चैतन्य महाप्रभू अन्य कोणी नाहीत तर कोण आहेत? स्वयं कृष्ण आहेत. श्रीकृष्ण चैतन्य, राधाकृष्ण नाही अन्य. चैतन्य महाप्रभू राधाराणी आणि कृष्ण यांचा कंबाईंड फॉर्म आहे. ओरिजिनल फॉर्म आहे कृष्ण एकटेच आहेत. कृष्ण जेव्हा एकटे असतात त्यावेळेस राधाराणी त्यांच्यामध्ये सम्मिलित असते आणि त्यामुळे कृष्ण आणि राधा हे एकत्र आहेत. तो फॉर्म काय? चैतन्य महाप्रभू आहे. आणि ज्यावेळेस भगवंतांना काही लीला करायच्या असतात, खास करून माधुर्य लीलांचं प्रदर्शन करायचं असतं किंवा शक्ती आपली आवश्यक आहे, अशा काही लीला करण्याच्या वेळेस भगवान आपली शक्ती बाहेर काढतात आपल्यामधून. सर्व शक्तिमान असणारे भगवान श्रीकृष्ण आपली शक्ती बाहेर काढतात, ती आहे राधाराणी. तर आध्यात्मिक जगतामधला सर्वोच्च लोक जर कोणता असेल तर तो गोलोकधाम आहे. गोलोकधामामध्ये 3 भाग आहेत: द्वारका, मथुरा आणि वृंदावन. आणि वृंदावनची जसं नाण्याला 2 बाजू असतात, त्याची एक बाजू आहे ते वृंदावन आहे आणि त्याची दुसरी बाजू आहे नवद्वीप. वृंदावनमध्ये कृष्ण आहेत त्यावेळेस राधाकृष्ण वेगवेगळे आहेत आणि ज्यावेळेस नवद्वीपमध्ये आहेत राधाकृष्ण त्यावेळेस ते एक आहेत. कोण आहेत? चैतन्य महाप्रभू. तर चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी, 550 वर्षापूर्वी साधारण या भौतिक जगतामध्ये तिने अवतार केला. 6 वेगवेगळी कारणं आहेत. ती चैतन्य चरितामृतमध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी विस्ताराने सांगतात. आपण त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही. पण चैतन्य महाप्रभूंच्या संन्यास घेतल्यानंतरच्या काही लीला आणि संन्यास घेण्यापूर्वीच्या 2 लीला, संन्यास घेतल्यानंतरची एक लीला आणि संन्यास घेण्याच्या पूर्वीच्या 2 लीलांच्या माध्यमातून चैतन्य महाप्रभू काही आपल्याला विशेष शिकवण देतात. त्या शिकवणीबद्दल आपण पाहणार आहोत. आणि खास करून आपल्या स्वतःच्या वर्तणुकीने, इतरांबरोबरच्या डीलिंग्सद्वारे ज्यावेळेस काही चॅलेंजिंग सिच्युएशन येते त्यावेळेस महाप्रभूंचं जे संवेदनशील वागणं आहे इतरांबरोबर, ज्यांनी त्यांच्यावरती, म्हणजे खास करून जर एखादा आपल्याला महाप्रभूंची जे कार्य आहे त्या कार्याचं सर्व जर पाहिलं तर काय, सामान्य जनांना आध्यात्मिक जगताकडे किंवा आध्यात्मिक मार्गाकडे घेऊन जाणं आणि अंतिमतः भगवद्धामामध्ये घेऊन जाणं, याच्यासाठी कलियुगातला युगधर्म स्थापन करण्यासाठी महाप्रभू आले. ते एक बाह्य कारण आहे. आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या एक पद्धतीने जे वर्तणूक आहे त्यांची इतरांबरोबरची संवेदनशीलतेने, खास करून ज्यावेळेस त्यांच्याप्रती आक्रमक पद्धतीने समोरून कोणी चालून आलं त्याच्याबरोबर कशा पद्धतीने डिलिंग केलं त्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रसंग येतो तो या चैतन्य चरितामृतमधल्या 16व्या अध्यायामध्ये असं सांगितलंय: सर्व शास्त्रे सर्व पंडित पाय पराजय विनय भंगिते कारो
दुःख नाही आहे की महाप्रभूंनी शास्त्रार्थामध्ये सगळ्या पंडितांना हरवलं, परंतु तरी देखील कोणीही पंडित महाप्रभूंच्या विनयशीलतेच्या पुढे, कारण विनयशीलतेमुळे दुःखी झाला नाही. तर हा पहिला प्रसंग आहे. या पहिल्या प्रसंगामध्ये हा प्रसंग नंतर आहे, पण आपण पहिल्यांदा घेतोय. हा प्रसंग आहे चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतल्यानंतर. आता संन्यास आश्रम जो आहे तो वर्ण आणि आश्रमामधला सर्वश्रेष्ठ आहे. की ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थापेक्षाही संन्यासाला जास्ती महत्त्व आहे. आणि शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण याच्यामध्ये टॉप ब्राह्मण पकडला जातो. अर्थात हे काय आहे, गुण आणि कर्मानुसार आहे, जन्मानी नाही आहे. तर चैतन्य महाप्रभू काय आहेत, ब्राह्मणही आहेत, संन्यासी पण आहेत आणि स्वयं भगवान पण आहेत. हे तिसरं जे आहे ते दुसरं कोणीच असू शकत नाही. तर त्यांचा संन्यास घेतल्यानंतर त्यांना किती सन्मान असायला हवा. आणि तरी देखील असा एक प्रसंग येतो की ज्यावेळेस ते जगन्नाथपुरीवरून भगवंतांची म्हणजे कृष्णांना भेटण्याची किंवा वृंदावनला जाण्याची इतकी तीव्र ओढ असते की दोनदा असफल प्रयत्न केल्यानंतर तिसऱ्या वेळी ज्यावेळेस ते जातात त्यावेळेस ते वाराणसीमध्ये असतात. आणि वाराणसीमध्ये सर्व जे मायावादी संन्यासांचं केंद्रस्थान असतं. मायावादमध्ये काय आहे की मायावाद काय शिकवतो की जी माया आहे भगवंतांची ती श्रेष्ठ आहे आणि भगवान देखील ज्यावेळेस या भौतिक जगतामध्ये अवतरित होतात त्यावेळेस त्यांच्यावरती देखील मायेचा प्रभाव होतो आणि मायेच्या प्रभावाखाली ते कार्य करतात. दुसऱ्या शब्दात मायावादाचा एक अर्थ असा घेतात जो शारीरिक भाष्यामध्ये शंकराचार्यांच्या पुढे फॉलोअर्सनी तो पुढे आणला. त्याप्रमाणे सर्व जीव देखील काय आहेत, भगवान बनू शकतात. आत्ता मायेच्या प्रभावाखाली आहेत, पण मायेचा प्रभाव झाल्यानंतर जीव देखील भगवान बनू शकतात. ही शिकवण देणारा जो मायावाद आहे त्याचं खंडन करण्याचं मोठं कार्य चैतन्य महाप्रभूंनी केलं. आणि पुढे आपण पाहतो की त्या परंपरेमध्ये आलेल्या श्रील प्रभुपादांनी पण ते सर्व जगतभर केलं. आणि चैतन्य महाप्रभू स्वयं काय शिकवतात, मायावादी भाष्य शुनिले हय सर्वनाश. आणि वाराणसीमध्ये चैतन्य महाप्रभू वृंदावनला जात असताना त्यावेळेस थांबले होते परत येताना. तर त्यावेळेस ते एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम केला त्यांनी. आणि त्यांनी वाराणसीमध्ये त्या ब्राह्मणांनी काय केलं की त्यांना निमंत्रण केलं आपल्या घरी प्रसादासाठी. आणि त्याच वेळेस त्यांनी अनेक मायावादी संन्यासांनाही बोलवलं की कोणी नाराज नको व्हायला. त्याप्रमाणे अनेक मायावादी संन्यासी आले होते. आणि मायावादी संन्यासींचा त्यावेळेचा जो नेता होता त्याचं नाव होतं प्रकाशानंद सरस्वती. प्रकांड पंडित होता, शास्त्रार्थ जाणत होता. अर्थात विद्वत्तेने केवळ भगवंताची प्राप्ती होत नाही. पण या प्रसंगामध्ये प्रकाशानंद सरस्वतींना पहिल्यांदा तिथं आले. त्यांचे अनेक फॉलोअर्स होते, त्या फॉलोअर्समध्ये अनेक संन्यासी होते. ते सगळे एकदंडा संन्यासी होते. सर्व काही एक आहे असं मानणारे. आणि महाप्रभू उशिरा पोचले तिथे थोडे. प्रकाशानंद सरस्वतींना उच्च आसन दिलेलं होतं. आणि महाप्रभू तिथे गेल्यानंतर महाप्रभूंनी काय केलं की महाप्रभूंनी त्यांना
आदरपूर्वक प्रकाशानंद सरस्वतींबरोबर त्यांचा व्यवहार होता. त्यांना गेल्या गेल्या काय केलं की जिथे एकदम दूर बसले, जेव्हा की भगवान आहेत ते, परंतु त्यांनी मला आदर द्या, मला उच्चासनावर बसवा, प्रकाशानंद सरस्वतींपेक्षा मी ग्रेट आहे असं नाही मानलं. त्यांनी काय केलं की आले आणि पुढे न येता दूर लांब बसून राहिले. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी प्रकाशानंद सरस्वती व्यासा म्हणजे उच्चासनावर बसले होते, त्यांना दंडवत प्रणाम केला पहिल्यांदा. आणि कुठे जाऊन बसले की कुठेही असं आपल्याकडे पण आहे ना की इकडच्या कोपऱ्यामध्ये एक पाय धुण्याची जागा आहे, त्या ठिकाणी आपण येतो, पाय धुतो आणि मग अशी जी पाय धुण्याची जागा होती म्हणजे लांब कोपऱ्यात कुठेतरी जिथं कोणाचं लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी बसले. आणि बडे बडे मोठे मोठे संन्यासी सगळेजण प्रकाशानंद सरस्वतींच्या समोर आणि आजूबाजूला बसलेले होते. त्यावेळेस महाप्रभूंनी काय केलं की सर्वांना आणि खास करून प्रकाशानंद सरस्वतींना दंडवत प्रणाम केला. आणि ही त्यांची विनयशीलता होती. तर हा पहिला गुण आपण शिकू शकतो महाप्रभूंच्या वर्तणुकीतून, डीलिंगमधून, की आपण कोणी ग्रेट आहोत, मी अमुक आहे, मी तमुक आहे, ही जी भावना असते आपल्याला थोडंसं काही असलं तरी त्याचं आपल्याला फार वाटत असतं की मी ग्रेट आहे. परंतु महाप्रभूंनी त्यांच्या शिकवण काय दिली की त्यांनी स्वतः स्वयं रादर असं आहे की त्यांना सर्वांनी सन्मान द्यायलाच पाहिजे अशी व्यक्ती आहे, परंतु त्यांनी कोणाकडूनही सन्मानाची अपेक्षा केली नाही. म्हणून काय शिकवतात ते, तृणादपि सुनीचेन तरोरेव सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय सदाहरी. की आपण तेव्हा भगवंतांचं नाम सतत स्मरण करू शकतो, कीर्तन करू शकतो, जेव्हा आपण गवताच्या पात्याहूनही नम्र असतो, सहनशील असतो एका झाडापेक्षा जास्ती, आणि आपण सतत दुसऱ्याला सन्मान दिला पाहिजे आणि स्वतःला मानाची अपेक्षा नाही ठेवली पाहिजे. महाप्रभूंनी स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिलं की कशा प्रकारे अमानीना मान देणं तत्त्व फॉलो केलं पाहिजे. आणि याप्रमाणे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे नम्रतेचं उदाहरण प्रस्तुत केलं. वैष्णव आपण जे सर्व म्हणून घेतो त्यावेळेस वैष्णवाचं लक्षण काय आहे की त्यांनी कोणाप्रती देखील डिसरिस्पेक्टफुल असलं नाही पाहिजे, कोणाचाही अनादर केला नाही पाहिजे. आणि की इतर जण जे आहेत त्यांना मान दिला पाहिजे, स्वतः मानाची अपेक्षा नाही केली पाहिजे. आणि त्याचबरोबर खास करून इथे तर संन्यासी आहेत ना, प्रकाशानंद सरस्वती आणि बाकी सगळे होते संन्यासी होते, संन्यासाला मान दिलाच पाहिजे, भले तो मायावादी असेल तरी. आता मान देणं, नम्रतापूर्वक त्याच्याबरोबर व्यवहार करणं आणि त्याच्याकडून काही शिकणं याच्यात भेद आहे. मायावादी संन्यासाकडून काही घ्यायचं नाही आहे, पण म्हणून त्याला सन्मान द्यायचा नाही असं नाही, सन्मान जरूर द्यायचा, पण त्याच्याकडचं जी फिलॉसॉफी आहे, तत्त्वज्ञान आहे मायावादाचं, ते मात्र आत येऊ द्यायचं नाही. आणि मग काय केलं त्यांनी, ते जे भौतिक जगतामध्ये प्रत्येकजण काय असतो की मी कसा महत्त्वपूर्ण आहे, मी किती ग्रेट आहे, माझ्याकडे काय शक्ती आहे, माझ्याकडे काय बुद्धी आहे, माझ्याकडे काय सौंदर्य आहे, माझ्याकडे काय आणि काय 6 ऐश्वर्यांपैकी काहीतरी तुटपुंज आपल्याकडे असतं, भगवंताकडे जे आहे अमर्याद प्रमाणात त्यातलं तुटपुंज असतं, पण आपल्याला काय वाटत असतं की मी मोठा व्यक्ती आहे. पण महाप्रभू आपल्याला या त्यांच्या
वर्तणुकीतून दाखवून देतात की आपण काय असलं पाहिजे, नम्र असलं पाहिजे. पुढे त्याच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी लिहितात की प्रभुपाद लिहितात की संन्यासीला काय केलं पाहिजे, त्यांनी पायामध्ये वाहन नाही घातलं पाहिजे आणि त्यांनी कोणत्या मंदिरामध्ये भक्तांच्या सभेमध्ये ज्यावेळेस तो प्रथम प्रवेश करतो त्यावेळेस त्यांनी काय घेतलं तर मंदिरात जाताना नम्रपणे गेलं पाहिजे, प्रवेश केला पाहिजे, पाय धुवून गेलं पाहिजे आणि योग्य स्थानी बसलं पाहिजे. भारतामध्ये अशी अजूनही प्रथा आहे आणि कोणी लोक आपले जे चप्पल इत्यादी असतात ते योग्य स्थानी ठेवतात, पाय धुवून मंदिरामध्ये प्रवेश करतात आणि महाप्रभूंनी हे आदर्श आचार्य आहेत आणि लोक त्यांचे अनुसरण करतात आणि म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या विधीद्वारे त्यांनी ही शिकवण दिली कशा प्रकारे आपण नम्र असलं पाहिजे. दुसरं त्यांनी नंतर काय केलं की ज्यावेळेस तिथं बसले त्या स्थानावरती तर ते कोण आहेत, स्वयं भगवान आहेत आणि भगवंतांच्या भोवती काय असतो, एक ऑरा म्हणतात, म्हणजे त्यांच्या भोवती आभा तयार होते. तर महाप्रभूंनी तोपर्यंत ती दाखवली नाही आपली जी आभा आहे, पण तिथे बसल्यानंतर त्यांनी तो प्रकट केला. त्यांच्या भोवतीचा जो प्रकाश आहे, वलय आहे ते, आणि ते प्रकट केल्यानंतर काय झालं, त्यांनी ही त्यांची काय ही अद्भुत शक्ती आहे, त्यांची मिस्टिक पॉवर आहे. आणि त्यांनी ज्यावेळेस ते तसे सर्वजण पाहू लागले त्यांच्याकडे, त्यावेळेस असं वाटत होतं की कोटी कोटी सूर्य तळपत आहेत. आणि कृष्णाज कराई गोस्वामी सुद्धा काय याला काही एक्झॅगरेशन करत नाही, सत्य आहे ते सांगतात. आणि भगवंत का इतके एफल्जंट असू शकतात, इतके का प्रकाशमय असू शकतात, कारण भगवंत आहेत ते. त्यांचा एक जो डोळा आहे, नेत्र आहे, तो म्हणजे सूर्य आहे. मग त्यांचं संपूर्ण शरीर किती सूर्यांसारखं असू शकतं, तळपतं. आणि त्यांनी काय केलं की वसिया करीला किछु ऐश्वर्य प्रकाश महातेजोमय वपू कोटी सूर्याभास, कृष्णाज करे वर्णन करतात. म्हणून करोडो सूर्यांचा प्रकाश करणं हे फार मोठी गोष्ट नाही, कारण भगवान श्रीकृष्ण योगेश्वराच्या रूपामध्ये समस्त शक्तींचे स्वामी आहेत. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू हे देखील काय आहेत, भगवंतच आहेत, कृष्णच आहेत. त्यामुळे ते अशी योगशक्ती प्रदर्शित करू शकतात. तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं की आपला प्रभाव जो आहे तो प्रदर्शित केला. आता हा प्रभाव प्रदर्शित करण्यामागचा हेतू काय होता त्यांचा, जेणेकरून सर्व लोकांनी आता इथे पहिल्यांदा नम्रता प्रदर्शित केली. आता त्यांना असं हे दाखवण्याची काय गरज आहे, कारण का तर हे जे मायावादी संन्यासी आहेत यांना जर अट्रॅक्ट करायचं असेल त्यांच्याकडे, तर त्यांना महाप्रभूंप्रती आदर निर्माण झाला पाहिजे. आणि स्वयं भगवान आदरणीय आहेतच, पण हे लोक त्यांना मानत नव्हते. त्यांना ते काय म्हणायचे की तुम्ही असे संन्यासी वगैरे झालेला आहात, पण तुम्ही काय करताय की हे असं हरे कृष्ण कीर्तन काय करताय, असं पुढे येतं ते की तुम्ही या तेजोमय प्रकाशामुळे काय झालं की सर्व लोक त्यांच्याकडे आकृष्ट झाले.
हा आकर्षण निर्माण होण्यासाठी त्यांनी दाखवलं, अन्यथा त्यांना दाखवण्याची काय आवश्यकता नव्हती. तर कधी कधी आपल्या बरोबर पण असं होऊ शकतं की आपण असा प्रसंग येऊ शकतो, तर आपल्याला पहिल्यांदा नम्र राहायला पाहिजे. नम्रतेने आपल्याकडे काही जर सांगण्यासारखं असेल तर ते ऐकण्याच्या पूर्वी समोरच्याला आपल्याप्रती रिस्पेक्ट वाटला पाहिजे. आपल्या वर्तणुकीद्वारे आपल्याकडे काही ती आभा नाही आहे अशा प्रकारची जी महाप्रभूंकडे, पण आपण काय बोलतोय, कसं वागतोय, काय याकडे लोक ज्यावेळेस आकृष्ट होतील आपल्या वर्तणुकीकडे, तेव्हा काय होईल की आपण काही त्यांना सांगायला गेलो तर ऐकतील, अन्यथा ऐकणार नाही कोणी. तर हे शिकवण त्यांनी दिली. आणि प्रभुपादजी लिहितात की याच्यावरती प्रभुपाद नाही लिहित, याच्यावरती आपण तात्पर्यामध्ये पाहू शकतो की सामान्य माणसाला आकृष्ट करण्यासाठी कधीकधी संत लोक, आचार्य आणि शिक्षक हे अशा प्रकारचा दिव्य अशी जी तेज आहे, ऑप्युलन्स आहे, ते प्रकट करतात. आणि हे का आवश्यक आहे? कारण जे मूर्ख आहेत त्यांना, मूर्ख कोणत्या दृष्टीने मूर्ख? प्रभुपादजी नेहमी शब्द वापरतात, मूर्खला ते म्हणतात रास्कल. रास्कल या शब्दाचा अर्थ आहे मूर्ख. तर मूर्ख जे आहेत, आणि मूर्ख भगवद्गीतेमध्ये येतं, कुठं येते? अवजानन्ति मां मूढा. मूढा म्हणजे मूर्ख. मूर्खाला जर अट्रॅक्ट करायचं असेल, म्हणजे जो भगवंताकडे आकृष्ट होत नाही आहे त्याला जर आकृष्ट करायचं असेल, तर आचार्यांना कधी कधी अशा प्रकारचं दिव्य काही दाखवावं लागतं, शिक्षकाला दाखवायला लागतं, आणि संतजन असतात त्यांना दाखवावं लागतं. मग ज्ञानेश्वर भिंत चालवतात है ना. हे का? त्यांना काही त्यातनं काही मिळवायचं आहे. अशा प्रकारच्या शक्तीचं प्रदर्शन केल्यानंतर लोक अशा म्हणतात ना, चमत्कार असेल तर नमस्कार करतील, म्हणून अशा प्रकारचा चमत्कार त्यांनी दाखवला, अन्यथा त्यांना काही आवश्यकता नव्हती. कारण दुसरं की अशा प्रकारचा कोणी चमत्कार दाखवला म्हणून तो भगवान बनत नाही, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. कारण असे लोक काय करतात की ते स्वतःला प्रस्तुत करतात, मी भगवान आहे, किंवा त्यांचे चेले चपाटे असतात ते प्रस्तुत करतात की आमचे हे आहेत, हे भगवान आहेत. परंतु प्रभुपादने आपल्याला शिकवण दिलेली आहे काय, की आपण जीव आहोत आणि आपण कधीही भगवान बनू शकत नाही. कृष्ण कृष्ण आहेत आणि जीव जीव आहे. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कृष्णांनी जर काय एखादा ऑप्युलन्स दाखवला तर काय प्रॉब्लेम आहे, त्यांच्याकडे आहे. पण आपण सो कॉल्ड असे असतात की कृष्णाने असं केलं, रासलीला केली, आपणही रासलीला केलो, तर आपण रासलीला करून काही फायदा होईल? थोड्या दिवसांनी कळलं, लोक दंडे मारतील है ना. आणि जर दाखवायचं असेल तर गोवर्धन उचलून दाखवावा. जर एवढं वाटत असेल गोवर्धन उचलून दाखवायला, तर मग ठीक आहे, कोणतरी म्हणेल. नाहीतर आपल्या नजरेनी समुद्राला उकळी फोडावी, प्रभू रामचंद्रांनी फोडली. नंतर काय केलं त्यांनी की त्या समोरच्या लोकांकडून जो विश्वास, त्यांचा आदर आहे, तो कमांड करण्यासाठी देखील काहीतरी आवश्यक असतं. सन्मान प्राप्त करण्यासाठी त्यांच्याकडून सन्मान मिळवला पाहिजे, तेव्हा ते अट्रॅक्ट होतील. म्हणून त्यांनी काय केलं की सन्मान प्राप्त करण्यासाठी त्यांनी आपलं हे आभा दाखवली, आणि त्यामुळे ते पाहून त्या संन्यास्यांचं मन बदललं. म्हणजे असे एवढं तेजोमय कोण आहे? आणि त्यांनी काय केलं की त्यांनी आपली जागा सोडली. संन्यास्यांमध्ये प्रकाशानंद सरस्वती होत, पण उच्च स्थानावर बसले होते, आणि त्यांना सगळेजण काय मानत होते की हे केवढे महान आहेत, त्यांचे आपण म्हणजे असे महान, तेही स्वतःला महान मानत होते.
पण ज्यावेळेस महाप्रभूंनी त्यांचा आभा दाखवली त्यावेळेस प्रकाशानंद सरस्वती काय केले, त्यांच्या तिथपर्यंत उठून चालत गेले. त्यांच्या मागून त्यांचे अन्य दोन्ही काही सहकारी होते ते गेले आणि त्यांनी महाप्रभूंना काय म्हणले की त्यांना म्हणले की तुम्ही काय करा, तुम्ही असं इथं बसू नका, आहेत ही जागा नाही, तुम्ही पुढे या. त्यांनी अतिशय आदरपूर्वक महाप्रभूंबरोबर व्यवहार केला प्रकाशानंद सरस्वती. आणि मग महाप्रभूंनी काय केलं की महाप्रभूंनी याद्वारे त्यांनी पहिल्यांदा आदर त्यांच्याकडून कमांड केला. आणि मग महाप्रभू त्यांना म्हणाले की ते ह्यांना म्हणाले, प्रकाश म्हणाले की इहा आईस शून्य श्रीपाद अपवित्र स्थाने वैस किबा अवसाद, की कृपया या ठिकाणी या, श्रीपाद इथे या, पुढे या, आपण अशा अपवित्र स्थानावर कसे काय बसता आणि आपण असे खिन्न का आहात. तेव्हा महाप्रभू म्हणाले प्रभू कहे आम्ही हीन संप्रदाय तोमा सबार सभाय वसिताना युयाय, की मी एका हीन संप्रदायामधून आलोय. तुम्ही सरस्वती संप्रदायातले आहेत आणि माझी संज्ञा दीक्षा केशव भारती संप्रदाय लो ग्रेडचा तुम्ही मानता. मी हीन संप्रदायातून आलोय आणि तुमच्या समवेत तुम्ही सर्व संन्यास, मी एक निम्न कोटीचा संन्यासी आहे आणि तुम्हा समवेत तुमच्या बरोबरीने बसण्याची माझी योग्यता नाही. असं केल्यामुळं काय झालं की असं जे नम्रतापूर्वक व्यवहार होता कोणाचा, प्रकाशानंद सरस्वतींचा, त्यांनी नम्रतेपुढे त्यांना म्हणले की नाही तुम्ही पुढे यावं. अदरवाईज असे जे संन्यासी होते त्यांना खूप रिस्पेक्ट होता समाजामध्ये, असे चालायला लागले की त्यांच्या मागून लोक किंवा दंडवत प्रणाम करत होते की, आणि ते असे ताठपणे चालायचे की त्यांना ते कोणाला आदर देत नव्हते. पण महाप्रभूंनी त्यांना अट्रॅक्ट केलं आणि त्यांच्याकडून आदर मिळवला. आणि एवढंच नाही तर ते त्यांना म्हणाले की तुम्ही पुढे येऊन बसा. हे पुढे येऊन बसण्याद्वारे त्यांनी काय केलं, महाप्रभूंना दिलेला आदर हा प्रकाशानंद सरस्वतींमध्ये अज्ञात सुकृती निर्माण केली. त्यांनी अज्ञात सुकृती की कधी कधी असे भक्त असतात आपल्याकडे, कृष्णानंद प्रभू सर्वांना माहिती असते. कृष्णानंद प्रभू काय करतात की एकदा माझा अनुभव आहे की मला म्हणे चला आपण एक घड्याळ घ्यायचं आहे मला. प्रभूची घड्याळ एका दुकानात गेलो. दुकानात गेल्यानंतर म्हणले की ओ घडी दिखाओ. त्यांनी दाखवला घड्याळ की हे नाही, आपके पास कॅसिओ है क्या? हाँ दिखाया. नहीं कॅसिओ है क्या? नहीं नहीं ठीक है. वो नहीं अच्छा नहीं हो, ये नहीं, चला. मला म्हणे चल दुसऱ्या दुकानात. 4-5 दुकानं नगरमध्ये आम्ही हिंडलो, 5-6 दुकानं हिंडलो. आणि प्रत्येक दुकानाला गेल्यानंतर काय म्हणायचे की आल्यानंतर सगळे प्रणाम करायचे. आणि मग कृष्णानंद प्रभू म्हणायचे की तुम्हाला हरे कृष्ण महामंत्र माहिती आहे का? हा असा मंत्र असतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ते मुद्दामून तिथे 2दा-3दा मंत्र म्हणायचे त्या दुकानदारासमोर आणि म्हणायचे हे तुम्ही म्हणत जा, हे चांगलं असतं, हरे कृष्ण महामंत्र करा. अशाद्वारे त्यांनी मला 5-6 दुकानामध्ये फिरवलं. म्हणलं प्रभूजी घड्याळ घ्यायचं आहे ना? हो घ्यायचं. मग आणि एका दुकानात गेलो. एकदम दुकानाच्या बाहेर एक छोटंसं असं डेस्क लावून बसला होता एकदम. आणि त्याला आपके पास है क्या वो घडी? हां ओ दिखाओ. आणि तिकडे आम्ही 1000, 500, 700ची घड्याळ बघत होतो. आणि तिथं गेल्यानंतर म्हणले ये घडी ये कितने को है? म्हणला ये अच्छा नहीं है, ये बहुत हल्का है. तो कितना है? 50 रुपये का है. अरे अच्छा 50 रुपये का हलका दे दो. आणि मग त्याला परत पिचिंग केलं.
हरे कृष्ण महामंत्र तुम्ही ये करा. तो पंजाबी होता, शीख होता. नाही ये करो आप. अच्छा. परिणामतः त्यांनी ते तासभर तिथे मार्केटमध्ये आम्ही फिरलो. त्याच्याकडून 50 रुपयाचं घड्याळ घेतलं. जाता मुझे आप क्यों? अरे मुझे घड़ी नहीं लेनी थी, लेकिन उस कारण मैं उन लोगों को बताया कैसे हरे कृष्ण. आणि त्यानंतर कधीही त्या MG रोडला गेल्यानंतर तो मी दिसलो, हरे कृष्ण हरे कृष्ण. ही अज्ञात सुकृती आहे. कृष्णांतू कायम दोरलीलाच सांगत असतात. त्यामुळे त्यांनी या प्रकारे प्रचार करतात. सो प्रचार करताना अज्ञात सुकृती कशी निर्माण करावी महाप्रभूंनी प्रकाशानंद सरस्वतींसारख्या महान ग्रेट मायावादी संन्यासाकडून करून घेतली. त्यांना अट्रॅक्ट केलं, त्यांच्याकडून रिस्पेक्ट कमांड केला आणि त्यानंतर ते म्हणले की तुम्ही पुढे बसा. आदर दिला त्यांनी. या आदराद्वारे महाप्रभूंना म्हणजे भगवंतांना त्यांनी आदर दिला आणि आदर दिल्यामुळे प्रकाशानंद सरस्वतींचं मन द्रवलं. आणि त्यांनी काय केलं, आपली त्यांच्याशी अतिशय मधुर वाणीमध्ये आणि मैत्रीपूर्ण व्यवहारात केला त्यांच्याशी. प्रकाशानंद सरस्वतींनी ज्यावेळेस त्यांना विचारलं की तुम्ही हे असं हे कशाला हे चॅन्टिंग हे करताय, तुम्ही हे असं तुम्ही संन्यासी आहात. संन्यासाने काय केलं पाहिजे की वेदांताचा अभ्यास केला पाहिजे. वेदांताचा अभ्यास करून विद्वत्ता प्रदर्शित केली पाहिजे. लोकांना सांगितलं पाहिजे कसं आहे व्याकरणाचा ह्याचा त्याचं. अशा प्रकारे त्या फुलोऱ्या भाषेमध्ये सांगितलं पाहिजे सगळं की कसं हे आहे तसं आहे, मायावाद कसा आहे इत्यादी सांगितलं पाहिजे. कसं आपण जीव आहे तो भगवान बनू शकतो, मायेचा प्रभाव कसा दूर केला पाहिजे हे सगळं शिकवलं पाहिजे. वेदांत शिकवलं पाहिजे. वेदांत अभ्यास करा तुम्ही. हे काय करता तुम्ही? संन्यासी आहात आणि संन्यासी असं वेड्यासारखं काय हरे कृष्ण करत फिरताय. हे चांगलं नाही, तुमच्यासाठी चांगलं नाही. तुमच्या संन्यास आश्रमासाठी तुम्ही काय करा, मी येत जा इथं, मी तुम्हाला काय शिकवीन, वेदांत शिकवीन. महाप्रभू काय म्हणाले, महाप्रभूंनी काय केलं की त्यांना म्हणाले की माझे जे गुरु आहेत ना ते मला मूर्ख समजत आहे. माझ्या गुरूंनी मला मूर्ख समजलं आणि त्यांनी मला शासन केलं आहे की तुला काही हे वाचता बिचता काही यायचं नाही. तू काय कर, तुझ्यासाठी एकच आहे की तुला जर काही प्रगती करायची असेल तर काय कर, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, एवढं कर. त्यामुळे माझ्या गुरूंची मी आज्ञा पालन करते. बाकी मला हे वेदांत काही समजत नाही आहे. आणि म्हणून त्याच्यानंतर पुढे त्यांनी आता चान्स आला प्रचार करण्याचा. म्हणले काय आहे की माझ्या गुरूंनी मला हे महामंत्र करायला सांगितलं आहे, पण या महामंत्राचं काय अर्थ आहे, कुठं आहे, कशामुळं महामंत्र का केला पाहिजे, याला महामंत्र का म्हणायचं, असा आता चान्स मिळाला तसा प्रचार सुरू केला. आणि मग त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून मायावादी संन्यासीचं काय झालं, मन बदलायला सुरुवात झाली. मायावादी संन्यासाचं मन देखील त्यांच्या मधुर वाणी अजिबात कुठे विरोध केला नाही, तुमचं चांगलं नाही आहे, हे नाही, मी मूर्ख आहे, मला समजत नाही, माझ्या गुरूंनी झालेलं. ह्यामुळे त्यांचं मन द्रवलं प्रकाशानंद सरस्वती बरोबर बाकी सर्व संन्यासांचं. आणि मायावादींच्या बरोबर अशा प्रकारे ओरिजिनल पर्पज जो आहे मायावादींचा तो काय आहे की भगवंतांचं जे व्यक्तिमत्व आहे त्याला नकारणं हा मायावादाचा मूळ गाभा आहे. आणि चैतन्य महाप्रभूंनी काय केलं की एक प्रीचर, एक प्रचारक म्हणून त्यांनी त्यांचं मन बदलवलं. आपल्याला सुद्धा बाहेर अनेक लोक भेटतील की मायावादाच बोलतील, कितीतरी भेटतील,
मोठे मोठे भेटतील, फ्लॉरी लँग्वेजमध्ये बोलतील आणि खूप विद्वत्तापूर्ण बोलतील, पण कधी मध्ये मायावाद टाकतील सांगता येत नाही. म्हणून काय म्हणतात, प्रभुपादजी सांगतात की एक दुधाचा ग्लास आहे, दूध भरलेला एक ग्लास आहे, आणि दुसरा ग्लास आहे त्याच्यामध्ये, याच्यात शुद्ध गाईचं दूध आहे, आणि दुसऱ्या ग्लासमध्ये काय आहे, दूधच आहे, पण त्या दुधाला स्पर्श केला आहे सापानी, नागानी. आता एक काय बनलं, अमृत आहे, आणि दुसरं बनतं विषारी. तो मायावाद हा आपल्या भक्तीसाठी त्या विषारी दुधासारखा आहे. म्हणून मायावाद बिलकुल ऐकला नाही पाहिजे. आणि महाप्रभूंच्या मैत्रीपूर्ण व्यवहाराने आणि मधुर वाणीनी ते त्यांच्याबरोबर काय झाले, त्यांचं हृदय द्रवलं. आणि त्याप्रमाणे प्रत्येक जो प्रचारक आहे त्याने देखील असंच केलं पाहिजे की असे काही अपोनंट्स, असे विरोधी व्यक्ती भेटतील त्यावेळेस त्यांच्याबरोबर शत्रुत्व न निर्माण करता ते आपल्या बाजूनी कसे वळतील. आपण त्यांना वाटलं पाहिजे आपण त्यांच्या बरोबरीचे आहोत, पण त्यांच्यासारखे आहोत, पण तसं न ॲक्च्युली न घडवता त्यांच्याबरोबर जाऊन त्यांना आपल्याकडे ओढून आणलं पाहिजे. हे महाप्रभूंनी त्यांच्या उदाहरणाद्वारे शिकवून दिलं. आपण काय होतं की आपण प्रचार करायला जातो आणि मग कोणीतरी ते मायावाद, आणि मायावाद काय माहीत नसतं देखील आपण सुरुवातीला माझ्यासारखा नवसिका असतो त्याला काय वाटतं की अरे आता मला सगळं यायला लागलं, मी 4 नियम पालन करतो, हे करतो ते करतो, हे बोगस आहेत सगळे, मायावादी आहेत, ते मायेत आहेत. आपण किती मायेत आहे आपल्याला माहीत नसतं, पण आपण वाटतं की अरे आपण आता भक्त झालो, आता ग्रेट, आपण नेक्स्ट टू म्हणजे श्रीवासादी गौर भक्तवृंद त्या 6वे आपणच आहे 5व्या नंतरचे, असं आपल्याला वाटायला लागतं. परंतु खरं तसं आहे का? नाही आहे. तर इथे महाप्रभूंच्या या शिकवणीद्वारे आपण काय केलं पाहिजे, चैतन्य महाप्रभूंच्या मार्गानुसार आपण त्याच्यावरती चालत आपण शास्त्र अशा पद्धतीने प्रस्तुत केलं पाहिजे की ज्याद्वारे इतरांचं मन देखील द्रवेल. जसं की आपल्याला कल्पना आहे की, आणि त्यासाठी भक्तजन खूप वेगवेगळ्या कृत्या लढवतात. श्रील प्रभुपादजी ज्यावेळेस अमेरिकेत गेले त्यावेळेस काय केलं त्यांनी की लोकांना या तुम्ही प्रसादाला या, प्रसादाच्या माध्यमातून त्या लोकांना वळवलं आपल्याकडे. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज ज्यावेळेस प्रचार करत होते तर एक ख्रिस्ती पादरी होता, तो यायचा, ऐकायचा आणि नंतर विरोध करायचा. पहिल्यांदा मोठा बायबल घेऊन आला, नंतर हळूहळू महाराज त्यांना सांगायचे हा प्रसाद घ्या. तो पहिल्यांदा खाल्ला नाही, नाही थोडासा तरी, प्रसाद नाही आहे, हे खाणं आहे, आम्ही पार्टी आहे आमची. मग खाल्ला. दुसरी तर म्हटलं हे कसं बनवलं. तिसऱ्या वेळेस म्हटलं हे मला रेसिपी द्या. हळूहळू त्याच्या बायबलचा साईज छोटा होत गेला आणि इकडे प्रसादाची आता गोडी वाढत चालली आणि नंतर शेवटी भक्त म्हणजे विरोध बंद झाला. आणि इतका विरोध होता की तो मुद्दामून हे काय शिकवत आहेत विद्यार्थ्यांना जेणेकरून आपण त्यांच्या विरुद्ध कॉलेजमध्ये जिथं शिकवत होतं तिथं हे चुकीचं शिकवत आहेत, हिंदू धर्माचं शिकवत आहेत, असं शिकवतात, हे जेणेकरून यांचा प्रचार बंद करावा यासाठी होतं. पण असा अपोनंट आल्यानंतर जर आपण महाप्रभूंनी शिकवलेलं किंवा आपण त्यांच्यानंतरचे जे आचार्य आहेत ते ज्या पद्धतीने शिकवत तसं जर आपण केलं तर आपण आपल्याला दिलेली जी महाप्रभूंनी जी शिकवण आहे, ज्यारे देख तारे कहे कृष्ण उपदेश, यामध्ये आपण काय यशस्वी होऊ शकतो. आणि त्यांनी नंतर काय केलं, ज्यावेळेस महाप्रभूंना ते म्हणले की तुम्ही वेदांताबद्दल का अभ्यास करत नाही, आता मोठा चान्स आला. आणि मग ते म्हणाले की महाप्रभू त्यांना म्हणाले की जर तुम्हाला असं वाटतंय तर तुम्ही वेदांत फिलॉसॉफीबद्दल थोडंसं सांगा ना मला. आणि मग त्यानंतर
ते संन्यासी काय म्हणाले की तुम्ही जे काही सांगितलं आहे, हां तुम्ही सांगितलं आहे, आता मी वेदांताबद्दल थोडंसं मला जे काही समजते तेवढं बोलू का? मग ते म्हणले ठीक आहे, तुम्ही जे काय बोलाल ते आम्हाला आवडेल. आणि मग त्यांनी तुमची जी वर्तणूक आहे त्यामुळे आम्ही तुमच्या वाणीमुळे आम्ही काय झालो आहे तुमच्याकडे आकर्षित झालेलो आहोत. त्याचबरोबर तुमचं जे काही तुमचं जे सौंदर्य आहे, बॉडीली फीचर्स आहेत, यामुळे आम्हाला तुमच्याप्रती आकर्षण वाटतं आहे आणि तुम्हाला पाहून आम्हाला आनंद होतो आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की मग त्यांनी मायावाद कसा चुकीचा आहे त्याचं पूर्ण खंडन केलं श्रील प्रभुपाद चैतन्य महाप्रभूंनी. आणि खंडन केल्यानंतर हे सर्व जे कोणी मायावादी संन्यासी होते, प्रकाशानंद सरस्वती वगैरे, ते सर्वजण कुठे अट्रॅक्ट झाले, महाप्रभूंकडे अट्रॅक्ट झाले आणि त्यांचे फॉलोअर बनले. तर विरोधी स्थितीमध्ये देखील कशा प्रकारे एक संवेदनशील वर्तणूक ठेवून महाप्रभू दाखवून देतात की प्रचार कसा केला पाहिजे. मोठं उदाहरण आहे. दुसरी जी लीला येते महाप्रभूंची ती येते दुसऱ्या लीलेमध्ये येतं, आपण पाहू शकतो की आणि एक असाच एक विद्वान आला. आता ही लीला येते महाप्रभूंनी संन्यास घेण्याच्या पूर्वी, ज्यावेळेस पौगंडावस्थेमध्ये, आणि त्यावेळेस अजून त्यांनी गुरूंचा आश्रय देखील घेतलेला नव्हता, गयेला गेलेले नव्हते, ईश्वरपुरींना भेटलेले नव्हते. पण एक प्रकांड पंडित, विद्वत्तापूर्ण व्यक्ती म्हणून प्रदर्शित करत होते, शिकवत होते. त्यांची एक छोटीशी शाळा होती, त्या शाळेत शिकवायचे म्हणून विद्यार्थ्यांना. आणि त्यावेळेस काय झालं की पण यांची ख्याती पसरलेली होती सर्वत्र की हे एक विद्वान आहेत, पंडित आहेत, या पद्धतीने विद्वान आहेत. आणि त्यावेळेस शास्त्रामध्ये 6 प्रकार असतात. या 6च्या 6 प्रकारामध्ये जो पंडित असतो त्याला दिग्विजयी पंडित मानलं जातं की त्याला कोणी डिफीट करू शकत नाही. असे एक पंडित होते, कारण ते आले होते काश्मीरवरून. आणि काश्मीरमध्ये 6च्या 6 जी शास्त्र आहेत ती पूर्णपणे शिकवली जात असत. आणि नवद्वीपमध्ये एक कमी होतं, न्यायशास्त्र कमी होतं. ऑफकोर्स ते नंतर जाऊन मिथिलावरून शिकून आलेले होते, परंतु महाप्रभूंना काही शास्त्रांमध्ये पारंगत असण्याची काही, ते स्वयं प्रारंगत आहे, त्यांच्यापासून विद्वत्ता येते, शास्त्र येतं. पण यांना काय वाटलं की सर्व जगभर कारण ते फिरत होते आणि दिग्विजयी पंडित होते. आता दिग्विजय पंडित म्हणून ते काय करत होते की गावात जायचे आणि डिक्लेअर करायचे किंवा त्याच्या आधीच आता केशव काश्मीरी येणार आहेत तुमच्या गावामध्ये, आणि तुमच्यात कोण जर विद्वान असेल तर त्याच्याबरोबर ते काय करतील, वादविवाद करतील, शास्त्रार्थ करतील. आणि शास्त्रार्थामध्ये जर त्यांना कोणी हरवलं तर ठीक आहे, नाही हरवलं तर तुमच्या गावाच्या वतीने जो तुम्ही पुढे केलेला आहे वादविवाद करण्यासाठी त्यांनी लिहून द्यायचं की मी हरलेलो आहे आणि मी यांना दिग्विजयी पंडित म्हणून मान्य करीत आहे. यांचा मी आता काय झालेलं आहे, यांचा मी अनुयायी बनलेलो आहे. अशा प्रकारे एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात, तिसऱ्या गावातून चौथ्या गावात असे हे केशव काश्मीरी जात होते. आणि मग एक दिवस बातमी आली की केशव काश्मीरी नवद्वीपमध्ये येत आहेत. आणि ते काय येत आहेत तर त्यांना आता ख्याती कळलेली आहे की इथे एक विद्वान तरुण आहे जो शास्त्रार्थ करू शकतो. म्हणून ते तिथं आले. आणि आल्यानंतर
केशव काश्मीरींनी काय केलं, आले तर हे घाटावरती आपल्या मित्रांसमवेत बसलेले होते. मित्र म्हणण्यापेक्षा शिष्यगणांसमवेत बसलेले होते. विद्यार्थी, शिष्य पण नाही, विद्यार्थी होते त्यांचे, शास्त्र संस्कृत इत्यादी शिकणारे त्यांच्यावर बसलेले होते. आणि हे चौकशी करत आले, कोण इथं कोण आहे, कोण विद्वान आहे. आणि मग ते तिथं आले, कोण आहे इथे असा विद्वान जो मला चॅलेंज करू शकतो. तर कोणी पुढे येईना ना, गावातलं कोणी येईना, कारण ह्यांच्याबरोबर कोण शास्त्रार्थ करणार. मग ते घाटावरती आले, तिथं ते म्हणाले की असं कळलं की तू शास्त्रार्थ करू शकतो, विद्वान आहेस, माझ्याबरोबर वादविवाद कर. मग त्यांनी काय केलं की केशव काश्मीरी त्यांच्यावर अशा प्रकारे करायला लागल्यानंतर महाप्रभूंनी त्यांना म्हणाले की आता त्याचा केशव काश्मीरला गर्व होता की मी किती विद्वान आहे. तो गर्व आता त्यांनी वाढवायला सुरुवात केली आणि म्हणाले त्यांना, कहा तुम्ही सर्व शास्त्रे कवित्व प्रवीण, कहा आम्ही सबे शिशु पडूया नवीन. की तुम्ही इतके ग्रेट आहात, सर्व शास्त्रात प्रवीण आहात, कविता करण्यामध्ये तुम्ही परम अनुभवी आहात, आणि तुमच्यासमोर मी एक बालक, का मी एक बालक आहे, सर्व सबे शिशु पडूया नवीन, आत्ता शिकायला सुरुवात केली, मला काय येतं आहे तुमच्यासमोर, मी काय टिकावं जाणार तुमच्यासमोर. तुम्हारा कवित्व किछु शुनिते हय मन, कृपा करी यदि गंगाय वर्णन. म्हणले की तुम्ही इतके ग्रेट आहात की तुम्ही स्पॉन्टेनियसली ताबडतोब तुम्हाला सांगितलं की बोल, आणि तुम्ही लगेच त्याच्यावरती तुमची कविता करू शकता, गीत लिहू शकता, गाऊ शकता. तर म्हणून माझी इच्छा आहे, मी तर एक व्याकरणाचा साधा शिक्षक आहे, मला काही तुमच्यासारखं काही विद्वत्ता नाही आहे, कवित्व नाही आहे, माझ्याकडे काही नाही आहे. अशी पहिल्यांदा नम्र पोझिशन घेतली. आले होते समोरून यांना हरवण्यासाठी, केशव काश्मीरी विद्वत्ता दाखवायसाठी आले होते. पण महाप्रभू नाही, मला काही येत नाही आहे, महाप्रभू स्वयं भगवान आहेत त्यांच्या समोर. आणि म्हणले की माझी इच्छा आहे की तुम्ही एक कविता तुमच्याकडून ऐकावी, तर कृपा करून काय करा, तुम्ही गंगेचं यश आहे ते तुम्ही वर्णन करा. त्यामुळे काय आम्ही सर्वजण ते ऐकू, तुमच्याकडून ऐकण्याचं सौभाग्य आम्हाला लागेल. आता हे ऐकल्यानंतर त्यावेळेच्या स्थितीनुसार या केशव काश्मीरी त्यांना काय झालं, आता थोडंसं तूप टाकलं ना आगीमध्ये, गर्वाच्या आगीमध्ये थोडंसं तूप टाकलं, आता प्रज्वलित व्हायला लागलं. शून्य ब्राह्मण गर्वे वर्णिते लागिला, घटी एके शत श्लोक गंगार वर्णिला. की ब्राह्मणाचा, केशव काश्मीरीचा गर्व वाढू लागला, वाढला, आणि एका लगेच ताबडतोब त्यांनी गंगेवरती 100 श्लोक, तात्काळ गंगेवरती 100 श्लोकाची कविता तयार केली, शतक. शून्य करील प्रभू बहुत सत्कार, तोमासव पृथ्वीते कवी नाही यार. की तुम्ही खूप, महाप्रभू म्हणाले की महाशय, आपल्या समान या संसारामध्ये, या जगतामध्ये कोणी दुसरा कवी नाही आहे. तुम्हारा कविता श्लोक बुझिते कार शक्ती, तुम्ही भाला जानार्थ किंवा सरस्वती. तुमची कविता इतकी कठीण आहे की ती आपणच त्याच्याबद्दल तुमच्या ॲक्च्युली माता सरस्वती, देवी सरस्वती शिवाय ती कोणाला समजू शकणार नाही. फक्त ते म्हणले की एक गडबड झाली आहे. एक श्लोकेर अर्थ यदि कर निज सुखे मुखे, शुनी सब लोक तवे पायब बड सुखे. या 100 श्लोक जे तुम्ही तयार केले आत्ता, या 100 श्लोकातला एक श्लोक आहे, आणि वाऱ्याच्या वेगाने त्यांनी म्हणले होते श्लोक.
तयार केले होते. असं नाही की थांबून थांबून एक नाही, सुरू केलं 100 खतम. आणि म्हणतात काय, एक श्लोक त्यातला, त्या एका श्लोकाचा जर तुम्ही अर्थ, मला खोल अर्थ आहे तो जर खोल समजावून सांगितला तर तुमच्या मुखातून ते ऐकण्याने आम्ही अतिशय प्रसन्न होऊ. परिणाम, तबे दिग्विजयी व्याख्यार श्लोक पुचिल, शतश्लोकेर एक श्लोक प्रभूत पडिल. की केशव काशीर म्हणले, मी 100 श्लोक विचार करून मी 100 श्लोक केले, यातला एक श्लोक, कुठल्या श्लोकाचं तुम्हाला सांगायचं, व्याख्या करायची. महाप्रभूंनी लगेच काय केलं, त्या 100 श्लोकापैकी एक श्लोक सांगितला. श्लोक होता, महत्त्वं गंगाया सततम इदमाभती निरतनितराम यदेश श्री विष्णोश्चरण कमलोत्पत्ती सुभगा द्वितीय श्री लक्ष्मीरिव सुननैर्वर वर्चारणा भवानी भर्तुर्याम शिरसी विभवत्य अद्भुत गुणा. वाऱ्याच्या वेगाने 100 श्लोक लिहिले, त्यातला हा काहीतरी 5वा की 7वा श्लोक होता. बरं, समोरचा व्यक्ती आहे, विद्वान आहे, त्याच्याकडून ज्यावेळेस आपण 100 श्लोक ऐकू तर कान टवकारून ऐकू ना, कोणी पण असेल तर, की काय म्हणतात बाहेर. आणि इतक्या स्पीडनी म्हणले, त्यातला एक श्लोक, या श्लोकाचा अर्थ सांगा म्हणे. आणि मग ही काय होती, माता गंगा, ह्याचा अर्थ आहे, त्या श्लोकाचा अर्थ आहे की माता गंगा, गंगेची महानता सदैव राहते, ती परमभाग्यशालिनी आहे, कारण भगवान विष्णूंच्या चरणकमलांपासून ती येते आणि ती द्वितीय लक्ष्मी पण आहे. म्हणून देवता आणि मनुष्य तिची सतत पूजा करीत असतात. सर्व अद्भुत गुणांनी समन्वित होऊन ती शिवजींच्या मस्तकावर सुशोभित होते. या श्लोकाचा अर्थ असा सामान्य अर्थ. ऐ श्लोकेल अर्थ कर प्रभू यदी बैल विस्मित हा दिग्विजयी प्रभुरे पुचल. महाप्रभूंना ते म्हणाले की या श्लोकाचा अर्थ काय आहे. दिग्विजय पंडित विचारल्यानंतर ते म्हणले, आश्चर्यचकित झाले. आता ते म्हणायला लागले, मी तर हे सारे श्लोक एखाद्या वाऱ्याच्या वेगाने म्हणले आणि तुम्ही त्यातला बरोबर हा एक श्लोक कसं काय तुम्हाला स्मरण झाला. 100तला एकच बरोबर कसं काय स्मरण झालं. वैशिष्ट्य या श्लोकाचं. प्रभू कये देवेर वर वरे तुम्ही कवीवर. की ज्या भगवंताच्या कृपेने तुम्ही कवीवर आहात, त्यांच्याच कृपेने मी काय श्रुतीधर आहे. श्रुतीधरचं ऐकलं अर्थ की एकदा ऐकलं पाठ झालं. मी त्या भगवंताच्या कृपेने, आता ते भगवंतच आहे, पण त्या भगवंताच्या कृपेने, देवाच्या कृपेने जर तुम्ही कवीवर आहात, काही क्षणात, काही थोड्याशा वेळात तुम्ही 100 श्लोक जर तयार करून गाऊ शकता, तर त्याच भगवंताच्या कृपेने मी एक श्रुतीधर आहे. अदरवाईज मी एक सामान्य व्याकरणाचा शिक्षक आहे. त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्यांनी पूर्णपणे आता त्यांच्यासमोर पहिल्यांदा सबऑर्डिनेट रोल घेतला, दुय्यम स्थान घेतलं महाप्रभूंनी. आणि त्यानंतर महाप्रभूंनी त्यांना त्यांचं जे काही खासियत आहे त्यांनी भगवंतांच्या कृपेचा त्यांनी स्वीकार केला, महाप्रभूंनी दाखवून दिला. आणि त्यानंतर हळुवारपणे त्यांनी दोष दाखवले. आता दोष काय दाखवले ते म्हणाले, श्लोकेर अर्थ कैल विप्र पाह्य संतोष प्रभू कहे कह श्लोकेर किबा गुणदोष. की तुम्ही आता सांगितलं, मी संतुष्ट झालो, पण या श्लोकाचा अर्थ मला सांगा. तेव्हा महाप्रभू म्हणाले की कृपया श्लोकातील काही विशेष, केशव काश्मीरी त्यांना म्हणाले, तर आता ते म्हणाले की या श्लोकामध्ये काही गुण आहेत आणि काही दोष आहेत. केवढ्या कमी वेळात
गायला श्लोक, इतके 100, त्यातला एक सिलेक्ट केला, त्याच्यामध्ये म्हणले. आणि केशव काश्मीरीच्यासाठी एवढं गर्वाची गोष्ट होती की माझ्या कोणी करू शकत नाही. आणि हे काय सांगतात की अरे या एका श्लोकाबद्दल बोला, ह्या 100 एकाबद्दल, आणि त्यात गुण आणि दोष. माझ्या कवितेमध्ये कधी दोष असेल? इम्पॉसिबल. त्यावेळेस कृपा करून या श्लोकांचे गुणदोष सांगा. आणि मग ब्राह्मण म्हणाला की या श्लोकामध्ये एकही दोष नाही. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये उपमा, अनुप्रास असे अनेक सद्गुण आहेत. मग प्रभू म्हणाले, कही यदि ना करई दोष रोष, कह तुम्हारा ए श्लोके किंवा अच्छे दोष. महाप्रभू म्हणाले की महाशय, यदि जर तुम्ही रागवत नसाल, कृपया रागवू नका, तर मी यातले काही दोष आणि गुण दाखवून देऊ का? नम्रतापूर्वक दोष आणि गुण दाखवून. दोष आहेत महाप्रभूंना कळलं, दुसऱ्या कोणाला कळणार? परमात्मा आहेत, भगवंत आहेत, त्यांना लगेच कळलं काय आहे. पण असं नाही की काय सगळं बोगस लिहिलंय, तसं नाही. आधी म्हणले आहेत का काही, तुम्हीच सांगा. नाही ठीक आहे, माझ्यात दोष नाही. अच्छा ठीक आहे, जर तुमची परवानगी असेल, तुम्ही रागावणार नसलात, तर मी तुमच्यातला दोष यात एक सांगू का? तेव्हा म्हणले की प्रतिभार काव्य तुम्हारा देवता संतोषे, भालमते विचारले जानी गुणदेशे. काय आहेत ते सांगतो. आणि मग त्यांनी त्याच्यातून एक हे सांगायला सुरुवात केली. महाप्रभू म्हणाले, विनीत भावातून अतिशय नम्रपणे म्हणाले, मी आपल्या स्तराचा नाही, म्हणून मी तुम्हाला विनंती केली, अनुरोध केला की आपण या कवितेतले गुणदोष मला सांगावेत. आणि मग निश्चितच ते म्हणाले, महाप्रभू, मी काय अलंकार विलंकार काही शिकलेलो नाही आहे, पण मोठ्या मोठ्या लोकांकडून, विद्वानांकडून मी ऐकलं आहे की या श्लोकाची, त्यानुसार मी या श्लोकाची समीक्षा करू शकतो आणि यामध्ये अनेक दोष आणि गुण मी शोधू शकतो. मग ते म्हणाले, काय दोष आहेत सांगा तुम्हाला. तर आपण पाहू शकतो की त्यांनी हळूहळू त्यांना पहिल्यांदा गर्वाने वर फुलवला गर्व, आणि आता ते काय सांगा, काय दोष आहेत, असे कसे असतील दोष माझ्यात, या स्तरावरती आणले. आणि मग त्यांनी त्याच्यात अनेक दोष दाखवले. गंगार लक्ष्मी तिथेही दोष दाखवला, काही अनुप्रासाचे दोष दाखवले, एका याच्यामध्ये आहेत असे काही दोष दाखवत त्यांनी पुढे काय म्हटलं की 5 दोष 5 गुण दाखवले. आधी गुण दाखवले, मग 5 दोष सांगितलं, चांगलं आहे, वाईट काय त्याच्यातले ते सांगायला सुरुवात केली. आणि मग म्हणाले, भवानी भरतू शब्द दिले पाय्या संतोष, विरुद्ध मतिकृत नाम येई महादोष. एक अन्य दोष आहे. कोणता दोष आहे तर आपण भवानी भरतू हा शब्द तुमच्या आनंदासाठी वापरला, परंतु यामध्ये विरोधाभास आहे. एवढ्या फास्ट गायलेल्या काव्यातील एका श्लोकातील बाकीचे तर दोष दाखवले, पण हा एक श्लोक, त्यात एक 4थी लाईन आहे, भवानी भरतूर. भवानी भरतूर काय अर्थ आहे? भवानी भरतूरमध्ये काय दोष आहे असं आपल्याला वाटू शकतं, कारण आपली तेवढी बुद्धी नाही. पण महाप्रभूंनी बरोबर पकडला शब्द. कारण भवानीचा अर्थ काय आहे? भवानी म्हणजे भव म्हणजे शिवजी यांची पत्नी, आणि शिवजीच्या पत्नीचा पती. भरतू म्हणजे पती. शिवजींच्या पत्नीचा पती, ह्यात विरोधाभास आहे की नाही? एक व्यक्ती आहे, त्याची एक पत्नी आहे, आणि त्या पत्नीचा पती आहे, म्हणजे कोण? ॲक्च्युली तो व्यक्ती. परंतु असं कधी म्हणतं का कोणी? सामान्य काय म्हणेल की अरे नाही, ती माझी पत्नी आहे, की तो माझी पती आहे, एवढंच होईल ना. इथे किंवा अमक्याचा पती किंवा अमक्याची पत्नी, इथं भवानी पण म्हणता तुम्ही आणि भवानीचे भरतू पण म्हणता. कारण गुणगान काय होतं गंगेचं की भवानी भरतूच्या, म्हणजे शिवजींच्या
मस्तकावरती जटेमध्ये शिवजीने ती गंगा जी वाहत आलेली आहे भगवंतांच्या चरणकमलापासून तिथे धारण केलेली आहे. हे गंगेचं गुणगान एका श्लोकातलं आहे. असे 100 श्लोक गायले होते, त्यातल्या बरोबर एकच. असं कसं असू शकतं म्हणे, हे चुकीचं नाही का? आणि हे सगळं त्यांनी दाखवून दिलं. आणि हे विरोधाभास लागतो, कारण शिवजींची पत्नीचा दुसरा पती कसा असू शकतो? साहित्यामध्ये हा शब्दप्रयोग विरुद्ध मतिकृत दोष उत्पन्न करतो. प्रश्न कुठे होता? माझ्या कवितेमध्ये गुण असतील पण दोष असू शकत नाही. आणि बरोबर दोष बाकीचे पण 5 दाखवले आणि हा 4 दाखवले, हा 5वा दोष दाखवला. आणि हे ऐकलं याचा अर्थ होतो की तिला दुसरा नवरा आहे, दुसरा पती आहे असा अर्थ होतो. आणि त्यामुळे याच्यात हे आहे, चुकीचं आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी काही ठिकाणी अनुप्रास आहेत, पंचदोष दाखवले. आणि त्यानंतर त्यांनी एखाद्या श्लोकामध्ये जर 10 अलंकार असतील, अलंकार म्हणजे अलंकार ही भाषेची एक हे आहे, अलंकार इत्यादी असतात. तर अलंकार म्हणजे काय, जसं आपल्या अंगावरती दागिने घालतो तसेच भाषेचे अलंकार असतात. तर त्याप्रमाणे त्याच्यामध्ये खूप 10 चांगल्या अलंकार असतील, पण एक दोष जर राहिला त्याच्यामध्ये तर तो श्लोक अनर्थ निर्माण करतो, त्याला व्यर्थ आहे तो, त्या श्लोकाला काही अर्थ नाही. सुंदर शरीर यायचे भूषणे भूषित, एकश्वैत कुष्ठ यायचे करय विगीत. उदाहरण सांगितलं की सुंदर शरीर आहे आणि त्या शरीरावरती कुष्ठरोगाचा एक छोटासा डाग आहे, तर कसं वाटेल? त्याप्रमाणे ते म्हणाले की काव्यशास्त्रामध्ये अशा प्रकारे त्यांनी म्हणले की मोठे मोठे जे आणि त्यांनी बरेच श्री शब्द इत्यादी, श्रीलक्ष्मी इत्यादी बरंच सांगितलं. आणि त्यांनी यानंतर त्याची खूप छाननी केली आणि त्यांना दाखवून दिलं की कशा प्रकारे तुमच्या याच्यामध्ये दोष आहे. आणि याद्वारे त्यांनी काय केलं की दोष दाखवल्यानंतर त्यांना आता हे झालं की अरे असं कसं काय झालं, आजपर्यंत मला कोणी पडूया बालक कैल मोर बुद्धी लोप, जानी सरस्वती मोरे करियेचे न कोप. या एका विद्यार्थी दशेत असणाऱ्या बालकाने माझी बुद्धी, तिला अवरोध निर्माण केला आहे. असं वाटतंय की माता सरस्वती माझ्यावरती काय झाली, ती माझ्यावरती रुसलेली आहे. ये व्याख्या करील असे मनुष्यर नहे शक्ती, निमाई मुखे रही बले आपणे सरस्वती. या मुलाकडून अशा प्रकारची अद्भुत व्याख्या एका श्लोकावरती विवरण केल्यानंतर हे केशव काश्मीरी आता स्वतःला विचार करू लागतात. आणि ते म्हणतात माता सरस्वतीही याच्या मुखामध्ये, स्वयं माता सरस्वतीच याच्या मुखातून बोलले. आणि याचा अर्थ माता सरस्वती माझ्यावरती रुष्ट आहे. आणि मग ते गेले आणि मग ते म्हणायला लागले काय की येत भावी कहे शुनी नुमाई पंडित तव व्याख्या शुनी आम्ही हैलाय विस्मित. तुमची व्याख्या ऐकून मी विस्मित झालेलं आहे. आता ते केशव काश्मीरांचा गर्व हरण झालेला आहे, पण अजून पूर्ण नाही आहे. त्यांना वाटतं की काहीतरी अजून असेल थोडंसं. तर मी तुमचं ऐकलं सगळं. मी चकित झालो, तुम्ही साहित्यशास्त्राचे विद्यार्थी नाही आणि तुम्ही शास्त्र अभ्यासाचा दीर्घकालीन अनुभव देखील नाही, तरी देखील तुम्ही ही सगळी ही या प्रकारची टीका या श्लोकावरती कशी काय व्याख्या करू शकला. इहा शुनी महाप्रभू अति बड रही, तो तहार हृदय ज्यानी कहे करी भंगी. ते ऐकून पंडित आणि पंडितांची जी भाषा ऐकून चैतन्य महाप्रभू हसू लागलेच. मी तर हास्य केलं. शास्त्रेर विचार भालमंद नाही जाणी, सरस्वती ये बलाया सैबली वाणी. हे महोदय, मला काही शास्त्रातलं काही समजत नाही,
ही रचना कशी करतात, काय करतात. परंतु मी एवढं जाणतो की माता सरस्वतीनेच काहीतरी हे समजावून दिलेलं असेल. आणि अशा प्रकारे महाप्रभूंनी त्यांचा पूर्णपणे गर्वहरण केलं आणि त्यांना सांगितलं की ठीक आहे. आता बाकीचे त्याच वेळेस काय झाले, शिष्यगण होते ते आता हसू लागले. आता त्यांनी काय केलं की त्यांना रोखलं, त्या सर्व शिष्यांना म्हणले आता नका, पुढे नका बोलू, हसू नका, हे चुकीचं आहे, हे विद्वान आहेत. आणि त्यांना सांगितलं की पहिल्यांदा यांना थांबवलं, त्यांचं गुणगान केलं, केशव काश्मीरींचं गुणगान केलं, त्यांना सांत्वना दिली. आणि त्यानंतर काय म्हणले की एक काम करा, आता जा तुम्ही, उद्याच्याला परत या, आपण पुन्हा चर्चा करू बाकीच्या श्लोकांवरती. म्हणजे असं नाही की आता पार क्रश केला, असं नाही. त्यांना एक चान्स दिला. आता ते घरी गेले. रात्री त्यांना झोप लागली नाही आणि नंतर झोपेत त्यांना थोड्या वेळात झोप लागल्यानंतर त्यांना वाटू लागलं की अरे स्वप्न पडलं. हे स्वप्नात सरस्वती आली. तर म्हणजे माझी काय चुकली. आणि सरस्वतीने सांगितलं की तू ज्याच्याबरोबर वादविवाद केला ना ते माझे स्वामी आहेत. म्हणजे चैतन्य महाप्रभू स्वयं सरस्वतीचे देखील स्वामी आहे आणि त्यामुळे हे चुकीचं केलंच तू. मग दुसऱ्या दिवशी ते येतात केशव काश्मीरी आणि महाप्रभूंच्या चरणी लोटांगण घालतात आणि मग आपली नम्रतापूर्वक महाप्रभूंच्या चरणांचा आश्रय घेतात. तर आपण तिसरा जो आहे प्रसंग तो चांदकाजीच्या संदर्भातला आहे. तिथे देखील चांदकाजी विरोध करत असतो, परंतु महाप्रभू आपल्या आचरणाद्वारे त्याला सांत्वना देत, त्याच्याशी गोड बोलत, त्याच्या हृदयामध्ये शिरत 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 पूर्णपणे त्याच्याकडून आश्वासन देखील प्राप्त करतात. शेवटी पहिलं तर त्या चांदकाजीला नमवण्यासाठी ते पहिलं नगरसंकीर्तन, या जगतातलं, या धरातलावरचं पहिलं नगरसंकीर्तन मशाल मोर्चा काढतात आणि चांदकाजी त्यांच्या पुढे शरणागत होतो. आणि तो सांगतो की कशा प्रकारे रात्री नरसिंहदेव माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी माझी छाती फाडायला नकट रोवली होती, हे बघा, आणि छाती दाखवली, एकट्यालाच दाखवली. आणि त्यावेळेस तो महाप्रभू म्हणतात की ठीक आहे. पहिले तर तो म्हणतो की आपण गावातल्या नात्याप्रमाणे मी मामा आहे तुमचा आणि मी तुम्ही माझे भाचे आहेत वगैरे वगैरे सांगून तो महाप्रभूंना शांत करतो. पहिल्यांदा तर मृदंग तोडतो जाऊन सुहास ठाकूरांकडे, परंतु मशाल मोर्चानंतर तो महाप्रभू त्याचा विरोध पूर्ण बंद करून टाकतात आणि त्याच्याकडून आश्वासन घेतात यापुढे त्याच्या परिवारातले, त्याच्यानंतरच्या पिढ्यातला कोणीही संकीर्तनाला विरोध करणार नाही. तर या 3 उदाहरणांवरून आपण पाहू शकतो की जर अशा प्रकारे प्रचार कार्यामध्ये विघ्न येत असतील, कोणी त्याला आपल्याला विरोध करीत असेल, तर त्या विरोधाला केवळ त्यानं तो गर्व झाला त्याला म्हणून आपण गर्वित व्हायचं आणि त्याच्याबरोबर वादविवाद करून त्याला हे करायचं. त्याच्याऐवजी आपल्या आचरणाद्वारे महाप्रभूंनी कशा प्रकारे यांचं मन बदलवलं आणि त्यांना पूर्णपणे भक्त बनवलं. तर आपल्याला यातनं फार काही माझ्यासारख्याला तर जमणं शक्य नाही आहे, पण आपण यातनं 2 गोष्टी शिकलो, प्रयत्न करत राहिलो. आपले आचार्य आहेत, श्री प्रभुपादजींनी पण आपल्या नम्रतेने उदाहरणं दाखवून दिलं की ज्यावेळेस मुंबईच्या मंदिरचा प्रॉब्लेम झाला त्यावेळेस त्या ज्या मिसेस नायर होता त्यांनी विरोध केला पहिल्यांदा, पण नंतर महाप्रभू श्री प्रभुपादांनी काय केलं, त्यांना आशीर्वाद पण दिले, जागा पण मिळवली आणि संपूर्णपणे जो मंदिरची त्यावरती स्थापना झाली होऊ शकली. तर हा जो महत्त्वाचा जो अनेक शिकवणी आपण याच्यातून शिकतो त्या आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला महाप्रभूंची ही शिकवण आपल्या प्रचार कार्यामध्ये जी त्यांचं कार्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला अधिकाधिक यश देऊ शकते. हरे कृष्णा. थँक्यू व्हेरी मच. ग्रंथराज श्रीमद भागवतम श्री चैतन्य चरितामृत की जय. श्रील प्रभुपाद की जय. उपस्थित गौर भक्तवृंद की. व्हेरी सॉरी 5 मिनिटं लेट झालं.